बोल कृष्ण भगवान की, राधा कुंज बिहारी लाल की, श्री सुखदेव जी महाराज की, परीक्षित महाराज की, श्रीमद् भागवत महापुराण की, श्री राधे 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 राधे। हाथ उठा के राधे राधे। वा वा, आजचा कथेचा 6वा दिवस, परम पावन कथा श्रीमद भागवतम कथा, जी शुक्रताल या ठिकाणी परीक्षिती राजा श्री शुकाचार्य महाराजांच्या मुखारविंदातून ही कथा श्रवण करीत आहे। परम पावन अशी कथा, आणि या कथेतील आजच्या 6व्या दिवशी आपण भगवान कृष्ण परमात्म्यांचं सुंदर असं चरित्र या ठिकाणी पाहतोय। काल आपण भगवान कृष्ण परमात्म्याची सुंदर अशी बाललीला श्रवण केली। भगवंतानं केलेल्या खोड्या, भगवंतानं अनेक प्रकारे केलेल्या खोड्या आपण काल ऐकलेल्या आहेत। आणि या भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या खोड्या करतात। त्या खोड्या करत असताना यशोदा देवाला विनंती करते की हे देवा, हे कृष्णा, अरे खोड्या करू नकोस, जर खोड्या करशील तर उखळाला बांधेल बरं का तुला। गवळण जुने भजने मंडळ म्हणायचे बघा, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, नंदाचा पोर याला बांधा उखळा, नंदाचा पोर याला बांधा उखळा, नंदाचा पोर याला बांधा उखळा, बांधा उखळाला याला, आवाज द्या आवाज, चांगला वाटत, नंदाचा पोर याला बांधा एकटाच हरी येतो घरामध्ये शिरतो, एकटाच हरी येतो घरामध्ये शिरतो, दही दूध लोणी बाई चोरून खातो, दूध चोरी बाई चोरनिया, धरा 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 याला, धरा 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 याला, सोडू नका त्याला, नंदाचा पोर याला बांधा उखळा, नंदाचा पोर याला बांधा उखळा, नंदाचा पोर याला बांधा उखळा। अनेक प्रकारच्या खोड्या कृष्ण करतात। म्हणून यशोदेनं काय केलं, म्हणले तुला उखळाला बांधलंच पाहिजे, आणि मग उखळाला बांधीन तुला रे नंदलाला। भगवान कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधलेला आहे, आणि मग उखळाला बांधलेला तो कृष्ण परमात्मा यशोदा काही कामात गुंतलेली आहे, आणि ते काम करता करता, ते काम करता करता ती यशोदा आता काही दिसत नाही। म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यानं काय केलं, ज्या उखळाला बांधलं होतं ते उखळ ओढीत 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 भगवंत बाहेर आले। जरा अशी 2 झाडं होती मोठी, त्या झाडांमध्ये ते भगवंत त्या उखळासहित असे आतमध्ये शिरले। परिणामतः ते दोनही झाड काय झाले, उलमडून पडले, आणि झाड पडले तर पडले, परंतु त्या झाडातून 2 दिव्य पुरुष त्या ठिकाणी निघाले। एकाचं नाव नलकुबर आणि दुसऱ्याचं नाव होतं मणिग्रीव। त्यांना यमलार्जुन म्हणतात। तर नलकुबर आणि मणिग्रीव ही 2 त्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचे पुरुष बाहेर पडले। ते कोण होते, तर ते कुबेर पुत्र होते। बोला राधे राधे। ते कुबेर पुत्र होते। वारुणी नावाची मदिरा त्यांनी प्राशन केली, आणि ती वारुणी नावाची मदिरा प्राशन करून ते गंगेमध्ये विवस्त्र स्नान करीत होते। गंगेमध्ये विवस्त्र स्नान करत होते। नारद महर्षी चालले होते। नारद महर्षींचं नामस्मरण करीत नारद महर्षी चालले होते। काय नारद महर्षींचा मंत्र, श्रीमन नारायण नारायण नारायण
नारायण नारायणाचा जाप करीत तिथून चाललेले होते. त्यांनी पाहिलं की हे विवस्त्र अशा प्रकारे स्नान करतात. आणि मग त्यांनी शाप दिला की तुम्ही वृक्ष होऊन पडाल गोकुळामध्ये. शाप ऐकल्याबरोबर त्यांची उतरली जाफड, दारूही उतरली असेल. त्यामुळे आम्हाला उशाप द्या. भगवान सांगतात, नारायण महर्षी सांगतात, ज्यावेळी कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतार घेतील ना त्यावेळी उखळ बंधन लीलेच्या वेळी ते तुम्हाला मुक्त करतील. ही भगवंताची उखळ बंधन लीला आहे. मला राधे राधे. भगवान परमात्मा ही लीला करतात. उखळ बंधनाची लीला झाल्यानंतर अनेक प्रकारचे संकट भगवान परमात्म्यावर येतात नाही का. तृणावर्त आला, षटकासुर आला, महाबळवट्टई आला, अनेक प्रकारचे दैत्य येतात, भूतना मावशी आली. हे गोकुळ आपल्याला काही बरोबरीचं नाहीये. आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस घरात अनेक प्रकार कालवा व्हावा लागला तर लोक म्हणतात घरात जरा पिढा दिसते बरं का, चांगल्या वामनाकडे बघून आपण गाव घर सोडलं पाहिजे नाही का. बरेचसे गाव सोडतात, घर सोडतात, नको जागा बरोबर नाही. ती जागा कशी पाहिजे, या जागेचा महिमा गोकुळ वसवले रामा. हो, जागा कशी पाहिजे, पवित्र पाहिजे. मी तर म्हणतो या जागा मालकांचं काय भाग्य असेल, कोणाची जमीन आहे त्याचं काय भाग्य असेल. ते पलीकडचे आहे बाबा आमच्या संपदा गुरुजींचे, त्यांचं तर भाग्य आहेच, परंतु ही सुद्धा भूमी कोणाची असेल त्याचं केवढं भाग्य की या भूमीमध्ये साक्षात श्रीमद भागवतम कथा होते. बोला राधे राधे. किती जन्माचं पुण्य या जमीन मालकांनी केलं असेल, यांच्या पूर्वजांनी किती पुण्य केलं असेल, त्या पुण्याची गणती नाही वा, पुण्याची गणना. फार मोठं भाग्य लागतं महाराज. अशी कथा आपल्या जमिनीमध्ये आपल्या भूमीमध्ये होणं भाग्याच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे भाग्यवान असतात ते लोक, त्यांच्यासाठी हे त्या ठिकाणी प्राप्त होतं. काय त्यांनी भाग्य केलं असेल त्या भाग्यानं हे स्वप्नील गुरुजी त्यांना इथं भेटावेत. ही श्री माऊली बाल वारकरी शिक्षण संस्थेची कथा या ठिकाणी व्हावी, काय हे भाग्यता, एवढं मोठं धन्यता आहे महाराज या ठिकाणी. असो, जागा सोडावी लागते काय काय लोकांना, पण काय काय लोकांच्या जागेत खरी कथा होते. बोला राधे 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 राधे. परम पावन अशा प्रकारची ती कथा श्रीमद भागवतम कथा. भगवान कृष्णांच्या लीला चाललेल्या आहेत आणि त्या लीलामध्ये भगवान कृष्ण परमात्मा उखळबंधन लीला झाल्यानंतर नंद यशोदा विचार करतात असे मुलावर अनेक प्रकारचे संकट येत असतील, आपण या गावात राहायला नको, म्हणून त्यांनी गोकुळ सोडलं. भगवान अवघे 3-4 वर्षाचे असतील, मग त्यांनी वृंदावनामध्ये गेलेले. मला राधे राधे. गेले वृंदावनामध्ये, आणि वृंदावन म्हणजे भगवंताचं हृदय. वृंदावन प्यारो वृंदावन, सर्वश्रेष्ठतमाची जागा ते वृंदावन म्हणजे फार मोठं तीर्थ आहे. असं म्हणतात ब्रह्मदेवानं संपूर्ण सृष्टी निर्माण केली, परंतु वृंदावन बनवलं कुणी, किशोरीजीने बनवलं. किशोरी म्हणजे राधाजींनी बनवलेलं ते तीर्थ आहे. राधा मातेनं तयार केलेलं ते तीर्थ आहे, लक्षात ठेवा. अशी ही वृंदावन भूमी, आणि त्या वृंदावन भूमीमध्ये आता सगळं काही वाडं विस्तर आणून आणि त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा गोकुळातून वृंदावनामध्ये आलेले आहेत. नंद बाबा यशोदा सगळे आलेले आहेत. अनेक प्रकारचे विघ्न येतात म्हणून वृंदावनामध्ये आले. त्या वृंदावनामध्ये आल्यानंतर भगवंतानं काय केलं, वृंदावनामध्ये काय केलं, भगवंतानं वेणू वाजवलं. भुलविले 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 वेणू वाजले, भुलविले 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 वेणू वाजले, भुलविले 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 वेणू वाजले, भुलविले 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 वेणू वाजले. वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले 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 वेणू वाजले, भुलविले 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 इकडे बघा, इकडे बघा. राधे राधे. पांगुळले यमुना जळ, अक्षरा रे निशळ, तृणचरे लुब्ध झाली, पुच्छ उभारो निठेली.
नादन समाये त्रिभुवनी एका बोलला जनार्दने. काय वेणू वाजव भगवंतानं वेणू. जुने भजने गवळण म्हणायचे. चला पाहू कोठे वेणू वाजला, चला पाहू कोठे वेणू वाजला, चला पाहू कोठे वेणू वाजला, चला पाहू कोठे वेणू वाजला. नादान जीव माझा घाबरला, नादान जीव माझा घाबरला, चला पाहू कोठे वेणू वाजला, चला पाहू कोठे वेणू वाजला. हो भगवान कृष्ण परमात्मा वेणू वाजवतो. हिंदीमध्ये मीराबाई महाराजांचे मी बरेच गवळण. मुरली बजाने वाले, 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 मुरली बजाने वाले. अरे धीरे से बजाना पकवान, हाँ धीरे से बजाना. मुरली बजाने वाले, मुरली बजाने वाले, मुरली बजाने वाले. बोला मुरली बजाने वाले, मुरली बजाने वाले, मुरली बजाने वाले, मुरली बजाने वाले. तुकोबरायांनी गवळणींचे 3 प्रकार सांगितलेले. कोणी सुना, कोणी लेखी आणि कोणी येते स्वतंत्र. काही सासवा होत्या, काही सुना होत्या आणि काही लेखी होत्या. त्या लेखी आल्या ना आणि भगवंतानं वेणू वाजवला ना तर ती लेख आलेली आईला म्हणते, आई वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, हा वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. हो आपल्याला उशीर झालेला आहे, नको वेळ घालवायला. आधीच हाऊस आणि त्यात येतोय पाऊस. मला राधे राधे आवाज आला थोडा. सांगायचा मुद्दा, ती मुलगी म्हणते, आई वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. आई कोणाचा वेणू असतोय? मज पाहता भासती यादवराज. मला असं वाटतं की जणू कृष्णच असते. अनेक प्रकारच्या भगवान परमात्म्यानं अनेक राग रागिण्यातून त्या ठिकाणी वेणू वाजवलेला आहे. मुरली मनोहर रे, मुरली मनोहर रे. भगवान मुरली वाजवतात. मनमोहन मुरली वाला नंदाचा आलबेला. असा भगवान वेणू वाजवतो. वेळ आपल्याला कमी असल्यामुळे भगवान वेणू वाजवतात आणि वेणू वाजवता वाजवता भगवान काय चारतात. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजिठी. भगवान परमात्मा खांद्यावर घोंगडी घेतात, हातामध्ये काठी घेतात आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी गाया राखतात. तो कोबराने वर्णन केलं ना, चला वळू गाई सुजव एके ठाई, बहु केली वणवण पाय पिटी झाला शिन. भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गाया राखतात. गोपालन भगवान परमात्म्यानं केलेले आहे. म्हणून जो गोपाळ शब्दामधला गो आहे ना, गो नाम इंद्रिय आणि पाल म्हणजे इंद्रियांचं पालन करणार. अशा पद्धतीनं पालन इंद्रियांचं करायचं की ते भगवंताच्या भक्तीकडे लागलं पाहिजे, म्हणून गोपाल. आणि दुसरा त्याचा अर्थ आहे गो म्हणजे गाई, गाया पाळणारा या नाम गोपाळ. बोला राधे राधे. अशा प्रकारचा भगवान त्या ठिकाणी गाया वळतात, अनेक प्रकारचे खेळ खेळतात. हा मामा पोरा हा मामा हमरे वाजे धमामा, हा मामा पोरा हा मामा हमरे वाजे धमामा. हा बघ तू बघ ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू, हा बघ तू बघ ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ येते दांडू पोरा, खेळ येते दांडू, खेळ येते दांडू पोरा, खेळ येते दांडू. किती करशील रे कुरगोडी, किती करशील रे कानोबा, खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा,
भवरागबाई अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळतात. वेळे अभावी भगवान सगळे खेळ खेळून झाल्यानंतर एकदाच भगवंतानं काला केला. काला करती संत जन आणि सवे त्यांच्या नारायण. स्वतः भगवान परमात्मा वाटी आपुल्यानीच असते. भाग्याचा तो पावे तेथे नाही शीत लागत हाती, दोष त्या देखता पडती, निळामणी क्षीराचा बुंद लागता पावे परमानंद. भगवान कृष्ण परमात्मा एकदाच त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी काला केलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं भगवान वृंदावनामध्ये आलेले हे कंसाला कळालेलं आहे. मग त्यानं तिथेही विघ्न करण्यासाठी प्रयत्न केला. मग अनेक प्रकारचे विघ्न करण्यासाठी एक वत्सासूर नावाचा आणि दैत्य त्या ठिकाणी पाठवला. मग तो वासराच्या रूपात आला. वत्स म्हणजे वासरू. वासराच्या रूपात आलेला तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आपल्या भगवान कृष्ण परमात्मा ज्या गाया राखतात त्या गाया वासरांमध्ये तो त्या ठिकाणी शिरला. तो वत्सासूर. भगवान परमात्म्यानं मात्र त्याला ओळखलं, दोन्ही पायांना त्याच्या पकडलं आणि गर 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 फिरून त्याला आकाशामध्ये टाकून दिलं. अशा पद्धतीनं वत्सासुराचा त्या ठिकाणी भगवान परमात्मा उद्धार करतात. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. वत्सासुराचा उद्धार भगवान परमात्मा करतात. पुढे बकासूर नावाचा दैत्य येतो. बगड्याचं रूप घेतलेलं आहे त्यानं. आणि तो बगड्याचं रूप घेतलेला तो आला. बलराम गोपाळांनी पाहिलं. कृष्ण परमात्म्याला त्यानं चोचेमध्ये आपल्या घेतलेलं आहे. बगड्याचं रूप घेऊन आलेलं. असं तोंड फाकवलेलं आहे. सगळे गोपाळ आतमध्ये गेले. कृष्ण सुद्धा आतमध्ये गेला. त्यांना काही गुहा आहे का काय असं वाटलं म्हणून ते आतमध्ये गेले. मग त्यानं ते तोंड बंद केलं, ते चोच बंद केली. आतमध्ये सगळे अडकले. मग भगवंतानं काय केलं, त्याच्या टाळू खाली जाऊन अग्नी प्रज्वलित केला. असा अग्नी प्रज्वलित केला तो सहन नाही झाला त्याला. मग त्यानं परत तोंड उघडलं. सगळे बाहेर टाकले म्हणजे आतले कृष्णादी सगळे गोपाळ बाहेर आले सगळे. आणि मग घनघोर अशा प्रकारचं त्यांचं युद्ध चालू होतं. बकासूर आणि भगवान कृष्ण परमात्म्यामध्ये जबरदस्त अशा प्रकारचं युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये भगवान कृष्ण परमात्मा दोन्ही चोची दोन्ही हातानं त्या ठिकाणी त्या बकासुराच्या धरतात. आणि त्या दोन्ही चोची अशा जोरामध्ये ओढून जणू काही एखादी काडी आपण तोडतो तसं त्याच्या त्या दोन्ही चोची तोडून टाकतात आणि बकासुराला त्या ठिकाणी मारून टाकतात. बोलिये गोवर्धन लाल धारण लाल की. गोपाल कृष्ण भगवान की. बकासूर नावाचा दैत्य भगवान परमात्मा जो बगड्याच्या रूपात आलेला आहे भगवान त्याला मारून टाकतात. त्यानंतर पुढे आघासूर येतो. तो आघासूर पुतना त्याचबरोबर आता मारलेला बकासूर यांचा लहान भाऊ होता बरं का. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी तो आला. तो आघासूर कसा आला, अजगराच्या रूपात आलेला आहे. अजगराच्या रूपात आलेला आहे. त्यानंही अशाच पद्धतीनं तोंड फाकवलेलं आहे. यांना त्याच पद्धतीनं वाटलं की काय मोठी गुहा आहे की काय. पण सगळे गोपाळ वगैरे सगळे आतमध्ये गेलेले. त्यांना ती डोंगरातली गुहा आहे असं त्या ठिकाणी वाटलेलं आहे. आणि सगळे गोपाळ आतमध्ये गेल्यानंतर त्या अजगरानं तोंड बंद केलं. म्हणजे आघासुरानं तोंड बंद केलं. सगळे आतमध्ये गुंतून बसले. आता तोंड बंद केल्यामुळे हवा बंद झाली. मग भगवंतानं काय केलं, एकाएकी आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. मोठं वजन भगवंतानं वाढवलं आणि भगवंतानं त्या आतमध्ये आपलं आवड हवे असं स्वरूप केल्यामुळे तो अजगर गुदमरून 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 काय झाला, मरून गेला. अशा पद्धतीने भगवान परमात्मानं आघासुराचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. अग बग रिठा मारिले बाळपणी अवघे दैत्य खाणी बुडविले बुडविले अवघे दैत्य खाणी बुडविले बुडविले अवघे दैत्य खाणी बुडविले बुडविले अवघे दैत्य खाणी बुडविले बुडविले. हो आघासूर बकासूर भगवान परमात्म्यानं असे सगळे दैत्य त्या ठिकाणी आलेले मारलेले आहेत. एक दिवस काय झालं, आपलं वर्चस्व आपल्या लोकांना सहन होत नाही का. अरे राक्षस त्रास द्यायला येतील याच्यात नवल नाही. एक दिवस ब्रह्मदेवाला सुद्धा त्रास द्यावा वाटला देवाला. ब्रह्मदेवानं सुद्धा काय केलं, गायी वासरं सगळे चोरून नेले. एक दिवस भगवंत कृष्ण परमात्मा
असे निवांत होते सगळे. ब्रह्मदेवानं वासर काही सगळे घेऊन गेले. जवळजवळ 1 वर्ष त्यांना सगळे ते नेले होते. परंतु चतुर असणारे भगवान कृष्ण परमात्मा सगळे गाई गोपाळ जसे आहेत तसे सगळे इकडे नवीन बनवले. असं कळूनच दिलं नाही की हे नेलेत म्हणून. 1 वर्षभर ब्रह्मदेवानं ते सगळे गाई गोपाळ नेले होते. ब्रह्मदेवाला वाटत होतं की आता कृष्णांना त्या ठिकाणी बराच त्रास होईल. त्रास काय झाला नाही, पण वर्षभर आहे असे सगळे गोपाळ तयार केले. शेवटी ब्रह्मदेवांना आपली चूक आणि त्या ठिकाणी कळून आली आणि त्यांना कळालं हा काही साधा सुद्धा देव नाही. देखिला देखिला माये देवाचा हा देव. भगवान देव आहेत आणि देवाचे देव आहेत. ब्रह्मदेवानं सुद्धा आपला जो झालेला मोह आहे ब्रह्मदेवाला तो त्या ठिकाणी नष्ट केला. आणि ब्रह्मदेवानं भगवान परमात्म्याची स्तुती केली. ब्रह्मदेवानं भगवंताची अशी स्तुती केलेली आहे. भागवतामध्ये ती विशेष स्तुती सांगितली. बोला राधे राधे. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचं हे कारस्थान होतं न होतं तेवढ्यात धेनुकासुर नावाचा दैत्य त्या ठिकाणी येतो. ताडवन नावाचं ताडवन आहे. त्या ताडवनामध्ये हे असे फळं होते, छान छान सुमधुर अशा प्रकारचे फळं होते. मग ते फळं खाऊन देत नव्हता तो. त्या ताडवनातला तो धेनुकासुर गाढवाच्या रूपातला होता. गाढवाचं रूप होतं त्याचं. तो काही कोणाला फळं खाऊन देत नव्हता. मग भगवान परमात्म्याला हे कळलं की अरे हा सुमधुर अशी फळं कोणाला खाऊन देत नाही. मग भगवान ताडवनामध्ये गेले आणि त्या धेनुकासुराच्या आणि दोन्ही पायांना धरून त्याला त्या ताड वनामध्ये ताड वृक्षावर आपटून आपटून मारला. आणि मग तो ताडवन त्या ठिकाणी स्वतंत्र झालेला आहे आणि सर्वांना मग ती सुमधुर अशी प्रकारची फळं खायला मिळालेली आहेत. गोपाळ सर्व आनंदित झाले. अशा पद्धतीनं भगवंतानं धेनुकासुराचा सौदा उद्धार केलाय. बोला राधे राधे. भगवान परमात्म्यानं धेनुकासुराला मारला त्यावेळी भगवान 6 वर्षाचे होते. किती वर्षाचे आहे का? 6 वर्षाचं कोण इथं? 6 वर्षाचं कोण इथं आहे का? अरे आपल्याला मच्छर मारायचं मत नाही ना, आपण धेनुकासुर खावा मारायचो. बोला राधे राधे. ही भगवान परमात्मा कृष्ण परमात्म्याची लीला आहे. अगणित अशा प्रकारची लीला. म्हणून व्यासांनी जेव्हा कृष्ण लीला लिहिली त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त झालेला आहे. असो पुढे येते कालियामर्दनची कथा. आता कालियामर्दन म्हणलं की भगवंताचा जो आज सर्वश्रेष्ठतम खेळ गाजला गेला. अनेक खेळ खेळले देवाने, परंतु एकच खेळ गाजला तो जगामध्ये गेला. काय नाव त्याचं? चेंडू फळी. इट इज कॉल्ड क्रिकेट. तर क्रिकेट एवढा खेळ म्हणजे नाही का प्रसिद्ध झाला. त्याचे संस्थापक गोपाल कृष्ण आहेत. बोला राधे राधे. भगवान परमात्मा चेंडू फळी खेळत होते आणि तो चेंडू फळी खेळत असताना तो चेंडू काय झाला यमुनेच्या डोहामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. चेंडू उडाला, कुंपात पडला नाही का. आणि मग तो चेंडू घेण्यासाठी भगवान यमुनेच्या डोहामध्ये उडी टाकतात. भगवान परमात्म्यानं यमुनेच्या डोहामध्ये त्या ठिकाणी उडी टाकली आणि उडी टाकल्यानंतर सगळे त्या ठिकाणी दुःख करू लागले नाही का. सांगू लागले यशोदेला, यशोदे बाळ तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. यशोदे बाळ तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. यशोदे बाळ तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. यशोदे बाळ तुझा यमुना डोही बुडाला. खेळत होता इट्टी दांडू इट्टी उडाली ना. खेळत होता चेंडू फळी चेंडू उडाला ना. चेंडू उडाला ना यमुना डोही बुडाला ना. यशोदे बाळ तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. यशोदे बाळ तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. डोही बुडाला राधे राधे. राधे राधे. चेंडू उडाला, कुंपात पडला, यमुनेच्या डोहामध्ये पडला. भगवान कृष्ण परमात्मा गेलेले आहेत आणि गेलेल्या कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर चेंडू तर दिसला नाही, पण एक नाग दिसला त्यांना. काय त्याचं नाव? कालिया नाग. क्या रे कालिया. भगवान आतमध्ये गेले आणि त्या कालियाला म्हणतात, अरे इथं का थांबलास तू? काय त्या काल्याचा उपद्रव होता पहा. एखादा पक्षी जरी गेला ना वरून
एखादा पक्षी जरी गेला ना तर मरून पडत होता, एवढं त्याच्या विषयाची गरड ओखीत होता तो. यमुनेच्या डोहामध्ये त्या कालियाचा जेवढं प्रश्न आहे तिथं कोणी फिरकतच नव्हतं. आणि तो कालिया तिथं का आला होता, शंभरी ऋषींनी गरुडाला शाप दिलता की तुला फक्त यमुनेमध्ये जाता येणार नाही, म्हणून तो त्या गरुडाच्या भीतीनं तिथं लपला होता. लक्षात ठेवा, भरपूर मोठी कथा आहे, आपल्याला काही वेळ नाही. त्याच्यामुळे भगवान परमात्मा त्या कालियाच्या डोक्यावर त्या ठिकाणी नाचलेले. कालिया मर्दन वाले मुरली सुनाने वाले. भगवान परमात्मा त्या कालियाच्या मस्तकावर त्या ठिकाणी नृत्य केलेलं आहे, तांडव नृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कालियाला भगवान परमात्मा तिथून पिटाळून लावतात. यमुना मैया कालिया मुक्त त्या ठिकाणी होते. असो पुढे 12 गाव अग्नी त्या ठिकाणी लागतो. तो 12 गाव अग्नी त्या ठिकाणी लागल्यानंतर भगवान परमात्मा सर्व गोपाळांना त्या दावाग्नीतून त्या ठिकाणी वाचवतात. अशा पद्धतीने तो दावानलातून त्या ठिकाणी सुटण्याचा प्रसंग होतो. पुढे प्रलंबासुर नावाचा जो दैत्य आहे तो मात्र भगवान बळीराम दादा त्या ठिकाणी मारतात. एका गोपाळाचं रूप घेऊन आलेला आहे तो. खेळ असा होता, ऐकता का, ऐकता, इकडे बघा, इकडे बघा, ऐकता का, ऐकता का, झोपला का काय, झोपला का काय, इकडे लक्ष ऐका ना, नाही बी म्हणताय ना, ऐका ना बी. बसल्यातच असे की जणू सूर्यफूल खोडाय आले. काय सांगत होतो मी, असा खेळ होता. जो हरेल त्यानं जिंकलेल्याला आपल्या खांद्यावर बसून जी निश्चित जागा ठरलेली तिथपर्यंत घेऊन जायचं, असा खेळ होता. आणि मग तो मुद्दा म्हणूनच हारला. प्रलंबासूर गवळ्याच्या रूपात आला होता, तो हारला. मग आता हारलाय म्हणल्यानंतर जो जिंकलाय त्याला डोक्यावर घ्यायचं, खांद्यावर घ्यायचं, ठरलंय तिथपर्यंत जायचं. पण झालं काय, जे ठरलंय तिथली तर जागा गेलीच, परंतु तो आणखी पुढे पळू लागला. त्यावेळी बळीराम दादांनी मात्र त्याचा कावा ओळखला. बळीराम दादा म्हणतात, आता म्हणले काय खरं नाही बाबा, हा कोणीतरी राक्षस झालेला दिसतोय. मग बळीराम दादांनी आपलं एवढं मोठं वजन वाढवलं, एवढं वजन वाढवलं की त्याचं ते पळणं थांबलं. आणि मग बळीराम दादाने काय केलं, अनंत महाराज एकच बुक्की मारली, एकच असे अंगासे. जशी बुक्की मारली तसा प्रलंबासुराला भगवान बळीराम दादांनी मारला. बोले बळीराम दादा की बळीराम दादा सुरदेवाचा एक अवतार आहे बरं का, 24 अवतारापैकी. बळीराम दादांनी त्या ठिकाणी एका बुक्कीमध्ये त्या ठिकाणी त्या प्रलंबासुराला मारलेला आहे. पुढे वेणोगीत आलेलं आहे भागवतम मध्ये. आपल्याला आता एवढा काही वेळ नाही. वेणोगीत म्हणजे बन्सीचं गीत, बासरी गीत. आधरी धरून वेणुबाई वेणुवा जावीला कोणी नेनुबाई. हो वेणुगीत आहे. अजून एक गीत आलेलं आहे गोपी गीत, गोपींनी गायलेलं गीत, आणि भ्रमर गीत. 3 प्रकारचे गीत भागवतम मध्ये आलेले. आपल्याला काय एवढा वेळ नाही, वेळ झालेला आहे. पण पुढे जातो. पुढे वस्त्रहरण लीला आहे. बोला राधे राधे. वस्त्रहरण लीला भगवान परमात्म्याने केली. ती लीला अशी आहे, कळंबाच्या झाडाखाली यमुनेमध्ये, यमुनेच्या कडेला ते झाड आहे, कदंबाचं झाड आहे. कोणी कळंबाचं म्हणतो, हिंदीमध्ये कदंब कदम. आणि मग त्या कदंबाच्या झाडाखाली त्या यमुनेच्या डोहामध्ये गवळणी स्त्रिया सर्व नग्न स्नान करत होते. कशा, विवस्त्र स्नान करत होते. मग त्या सगळ्या कपडे यमुनेच्या काठावर त्यांना ठेवलेले होते. भगवान परमात्म्यानं सगळे कपडे घेतले, त्याचं गठोडं बांधलं आणि भगवान कळंबाच्या झाडावर चढले. येथे ज्यांना कृष्ण कळला नाही ना ते काही तर्क लावतात. मी तर म्हणतो भागवताचार्यांना कळालेला कृष्ण, कीर्तनकारांना कळालेला कृष्ण, हे गावठी गजल म्हणतात त्यांना कळलेला कृष्ण, आणि तमासगिराला कळलेला कृष्ण वेगळा बरं का. राधे राधे. आता तर अशा काही हलकट गवळणी निघाल्या, काय काय त्या गवळणी काढतात लोक, काय काय म्हणतात काळ सावळ ग आणि बाळ कोणाचं बाई. अरे एवढं देवाचे आपण विटंबना करावी आपणच. नंदाचं कार्ट काय काय म्हणतात, आपला तो बाबू लोकांचं कार्ट आहे का नाही.
पुढं नेऊन ठेवला परमार्थ काय करतो आपण आपल्याला आपलं काही कळत नाही. पण ज्याला कृष्ण कळाला मी म्हणतो की त्याचा उद्धार झाला. बोला राधे राधे. अरे कृष्ण कथा, कृष्ण काय. तुम्ही म्हणाल मग भगवान नग्न स्त्रिया गवळणी स्नान करतात, त्यांचे कपडे घेऊन झाडावर का जातात, काय कारण आहे जायचं. भगवान परमात्मा काय त्यांची थट्टा मस्करी करत नाहीत. भगवान परमात्मा सांगतायत, कृष्ण सांगतायत अरे गंगा हे तीर्थ आहे आणि तीर्थामध्ये स्नान करताना नग्न स्नान कधी करू नये. हा अधर्म आहे. अधर्म कधी करू नये. गंगेमध्ये स्नान करतात, मी म्हणतो कुठे जरी स्नान करत असला कधी उघड स्नान करू नये, नग्न स्नान करू नये. शास्त्र सांगतं काहीतरी वस्त्र असले पाहिजे. लक्षात ठेवा. आता हे प्रश्न पडेल लोकांना, मग हे नग्न दिगंबर अरे ते दिगंबर आहेत, त्यांचं ना आपली कुठं बरोबर आहे. आपण सर्वसामान्य आहोत. बरेचशा वेळा आपले महाराज लोक सांगतात बघा, मी सुद्धा सांगतो, दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है, आपने पल्लू का पैसा खर्च में मुंह में मिट्टी आती है. अरे दारू गांजा वडू, दारू पिऊ नका, गांजा वडू नका, सांगतो मी सुद्धा. बरेचसे लोक म्हणतात महाराज दारूचं ठीक आहे, समजा ठीक कशाचं. परवा एक जण भेटला, म्हणला महाराज ते महाकालेश्वरला गेला का, म्हणलं गेला का, उज्जैनला गेला कधी, म्हणजे तिथला भैरवनाथ दारू पितो, भैरवनाथांना नैवेद्य दिला जातो. अरे म्हणले देव आहे ते, त्यांनी विष पिलं, तू पितो का थोडा, रोगरचा एक टिपका तरी तुला सहन होईल का. देवाची आपली बरोबर होते का. एक जण तर मला भेटला, म्हणला देवांचं जाऊ दे, मग हे साधू लोक गांजा वाटतात त्यांचं काय. बोला राधे 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 राधे. आहे ना तुकाराम महाराजांचा गात्यात आपण, तंबाखू ओढून काढील जो धुर, बुडेल ते घर ते नाही पावे. मग मी त्याला सांगितलं अरे गांजा वाटतात ना साधू लोक, त्यांना गरज नाहीत ना, तुला घर आहे, तुझं गायला बुडवायचं काम करतो. बोला राधे राधे. तुकाराम महाराज म्हणले तंबाखू ओढून काढील जो धुर, बुडेल ते घर ते नाही पावे. त्याचं घर बुडन, कोणाचं जो गांजा वडील त्याचं घर बुडते. अरे त्यांना गरज नाहीत ना, बायका नाहीत, पोरं नाहीत, संन्यासी, त्यांचं तुला काय पडलंय, तुझं आहे, तुझं कशाला बुडवतो. आपण नको तो अर्थ घेतो. लक्षात ठेवा. भगवान कृष्ण हे एक तत्व आहे, एक प्रेम आहे, एक माया आहे, वात्सल्य आहे, कृपा आहे, एक लीला आहे. आणि ती लीला ज्याला कळाली त्याला देव कळाला. लक्षात ठेवा. इथं शेजारी बसलेला माणूस कळाला आणि देव केव्हा कळायचा आपल्याला. शेजारी बसलेला माणूस कळतो का आपल्याला. ते 7 दिवस महाराज कथा सांगतायत, महत्व कळलंय का कोणाला. महाराजाचं तरी समजा, कथेचं जाऊ द्या, महाराजाचं तरी. अरे पाऊस आला अण्णा, काल पाऊस आला, एक गडी थांबला नाही तर महाराज भिजत भिजत मागून आला, भिजत थांबलं का कोणी नाही थांबलं. जे थांबले त्यांना धन्यवाद, युअर मोस्ट थँक्यू. थांबले त्यांना धन्यवाद. आमचा सुनील थांबला होता बघा. मला सुरुवातीला सांगतो, खरंच एक नंबर पोरगा, त्यासाठी टाळ्या वाजवा, सुनील साठी टाळ्या वाजवा. ते आता आपला आवाज येतोय ना, अरे वायरीचा केवढा गुतुडा होता, अख्खा गुतुडा काढला त्याने. ते आता गेला कुठं तरी, जाऊ दे मोरदे. सांगायचा मुद्दा मला, माझं म्हणणं काय आहे की महत्व कळतंय का. किती आरडून ओरडून मी कथा सांगतो, तरी मांड्या घातल्यात का बऱ्याच लोकांनी, आहे का, आहे मांडी घातली का. हे खेडेकर का रे. बोला राधे राधे. काय समजा ना काय चाललंय, काय 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 कळ ना. हे बघा ह्या ताईंला अजून कळा ना बघा, आहे का त्या. बोला राधे राधे. ऐकण्यात एवढ्या गर्क झालेत की काय सांगतात महाराज हे सुद्धा कळा ना. अरे ऐकणं कसं पाहिजे. त्या दिवशी सांगितलं, ऐकाय जाती पोथी, संगण येते नाती, वळायला देवेचे वातीन, काय कळायची माती. बोला राधे राधे. भगवान कृष्ण हे तत्व कळून घ्यायचं असेल तर उच्च कोटीची भक्ती पाहिजे, पराकोटीची परमार्थिक स्थिती पाहिजे. लक्षात ठेवा. हे कोणाचं काम नाही, हेरा गवाळ्याचे येथे पाहिजे, जातीचे. तुकाराम महाराज म्हणतात त्याला ती योग्यता पाहिजे. भगवान सांगतात अरे विवस्त्र स्नान करू नका, म्हणून त्यांना केलेलं शासन ही लीला म्हणजे वस्त्रहरण लीला आहे.
नाही तर काय म्हणायचं, काल दुपारी यमुना तेरी काळबाच्या झाडावरी आणि कान वाजवी तो बासरी. गोपिकींचे वस्त्रे घेऊन हरी गेला कळंबावरी, काना वाजवी तो बासरी. असे गवळणी निघालेले ते म्हणतात गवळणीतून, गोपिकींचे वस्त्रे घेऊन हरी गेला कळंबावरी आणि हसतात. अरे हसायचा विषय नाही हा, मनोरंजन हा विषय नाही. भगवान सांगतात अरे विवस्त्र स्नान करू नका, ही लीला आहे. असं वस्त्र हरण लीला भगवंतानं केली. चला हे कुठं सारतो ना सारतो. भगवान कृष्ण परमात्मा सगळ्यांना विनंती करतात, अरे आपण हे जे रोज दरवर्षी इंद्रयज्ञ करतो तो इंद्रयज्ञ आता करायचा नाही. इंद्रयज्ञ नाही करायचा तर काय करायचं, गोवर्धन डोंगराची पूजा करायची, गोवर्धनाची पूजा करायची. का, गोवर्धन आपल्याला चारा देतो, गायांसाठी चारा देतो, त्याच्यामुळे आपल्या गाया दुभतात आणि आपल्याला दूध प्राप्त होतं. उपकार कोणाचे आहेत, गोवर्धनाचे आपल्याला. काय कारण इंद्राची पूजा करायची. आणि म्हणून इंद्र पूजेला विरोध करणारे भगवान कृष्ण परमात्मा इंद्राचा त्या ठिकाणी गर्वहरण करण्यासाठी भगवंतानं ती गोवर्धन अशा प्रकारची लीला केलेली आहे. गोवर्धनाची पूजा केली, तो इंद्रदेवाला मात्र राग आलेला आहे. आणि मग राग आल्यानंतर इंद्रानं काय केलं, आपली पूजा बंद झाल्यामुळे रागानं मेघांचा जो सावर्तक नावाचा गण आहे, त्या सावर्तकानाला प्रचंड पाऊस पाडा ही आज्ञा त्या ठिकाणी दिलेली आहे. प्रचंड पाऊस पाडा, असा पाऊस पाडा की महाराजाला पळता भुई थोडी जरी पाहिजे. बोला राधे राधे. आता प्रचंड त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. पण ते गोपाल कृष्ण होते महाराज, सगळे गोपाळ ब्रजवासी म्हणू लागले, इंद्र आपल्यावर कोपला, आपण इंद्राची पूजा बंद केली त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. भगवान म्हणले काय काळजी करू नये, नाभी नाभी म्हणून या. भगवान म्हणले काही काळजी करू नका. मग भगवंतानं काय केलं, तो गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी उचलला. कशा उचलला, करंगळीवर उचलला. करंगळी भगवान परमात्मा गोवर्धन पर्वत उचलतात आणि त्या सर्व गोपाळांना सांगतात, अरे हे माझ्याच्यानं पडन. मग सगळ्यांनी काठ्या लावा, सगळ्यांना काठ्या लावायला लावल्या. सगळ्यांना काठ्या लावायला लावल्यानंतर सगळे म्हणायला लागले, गोवर्धन एकट्या कृष्णाने उचललं नाही, आम्ही उचललं नाही. आणि सगळ्यांना गर्व झाला. आणि गर्व झालेला देवाला आवडत, गर्वाचं घर तिळ मात्र जरी होय अभिमान. मेरू तो समान भार देवा, भगवान परमात्म्याना तो मेरू सारखा भार वाटतो. मग भगवान म्हणले असं करा, तुम्हाला झालाय ना गर्व, तुमच्या काठ्या खाली घ्या. भगवान परमात्म्याने सगळ्यांना काठ्या खाली घ्यायला लावल्या आणि करंगळी नकळत थोडी हलवली. अख्खा डोंगर खाली यायला लागल्यानंतर मग विनंती केली, देवा आम्ही पाया पडतो. म्हणजे आमचं चुकलं, व्हेरी व्हेरी सॉरी देवा, चुकलं म्हणले, आम्ही पाया पडतो, माफ करा. मग भगवान परमात्म्यानं पुन्हा एकदा त्यांना सरसावलेलं आहे. आणि भगवान परमात्म्यानं गोवर्धन उचलला. गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. भगवान कृष्ण परमात्मा गोवर्धन पर्वत उचलतात म्हणून त्यांना गोवर्धन गिरधारी बोलतात. बोलो गोवर्धन गिरिधारण लाल की राधे राधे. चला इंद्रदेवाला कळलं की भगवंतानं काही झालं, आईस्क्रीम वाटप होऊ काही होऊ तरी भगवान परमात्मा आपलं काम करतच राहतात आणि गोपाळांना वाचवतात. इंद्रदेवाला आणि इंद्रदेवानं पुन्हा भगवान कृष्ण परमात्म्यांचा कामधेनू गाय, जी स्वर्गातली गाय आहे, तिच्या दुधानं आणि ऐरावतानं आकाशगंगेनं कृष्ण प्रभूंचा त्या ठिकाणी महाअभिषेक घातलेला आहे. बोले गोपाल कृष्ण भगवान की. आता ही गोवर्धन लीला भगवान परमात्म्याने केली. ते अवघे 7 वर्षाचे भगवान होते, 7-8 वर्षाचे होते. आणि एक दिवस काय झालं, नंद बाबा द्वादशीचं पारणं फेडायला रात्री अवेळीच 3 वाजता स्नानाला गेले. गंगेला 3 वाजलेले अवेळी स्नानाला गेले. आणि मग त्यांचा तो वरुण जो आहे, वरुण देव, त्याचा एक सेवक आला आणि त्या सेवकानं त्या नंद बाबांना त्या ठिकाणी वरुण लोकात लिहिलं. टाइम बरोबर नव्हता, 3 वाजलेले होते, अवेळ होती. आणि त्या अवेळी त्या ठिकाणी वरुण देव कोणीतरी आले म्हणून त्या ठिकाणी वरुण देवाच्या त्या असुरानं, एका सेवकानं नंद बाबांना त्या ठिकाणी वरुण लोकांमध्ये नेलेलं आहे.
बरेच दिवस त्या ठिकाणी तिथे वरून लोकांमध्ये आणि नंद बाबा आहेत. भगवान कृष्ण परमात्म्यांना हे कळतं. मग कृष्ण परमात्मा काय करतात, ते आपल्या वडिलांची वरून लोकातून सुटका करून आणतात. आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारे बरेचसे मुलं आहेत, आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारे बरेचसे मुलं आहेत, पण सोडून आणणाऱ्या मुलांपैकी पहिले गोपाल कृष्ण. बोला राधे राधे. आपले वडील संकटात आहेत, त्यांना सोडून आणणारा पुत्र म्हणून कृष्ण परमात्म्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. असो, वरून लोकातून नंद बाबांची सुटका भगवान परमात्मा करतात. अवघं वय 8-9 वर्षाचं. 8 वर्षाचे असणारे भगवान आता पुढे जाऊन रासलीला करतात. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, हो नंदाच्या कानाने केला नवलाऊ. चला बाई वृंदावनी रास. भगवान परमात्म्यानं रास क्रीडा केली. रास क्रीडेचा वैशिष्ट्य म्हणा, फक्त एक गोपाल कृष्ण तिथे पुरुष आहे, बाकी सर्व काय आहे गवळणी आहे. तिथे पुरुषाला परमिशन नाही. नो एंट्री जे जेंट्स. पुरुषांना तिथे परमिशन नाही. केवळ भगवान कृष्ण एकटेच त्या ठिकाणी पुरुष आहे, बाकी सर्व गवळणी. आणि त्या सर्व गवळणींमध्ये एक एक गवळण, एक एक कृष्ण, एक एक गवळणी पासून एक एक कृष्ण. आणि ते नाचणं आहे, ते नाचणं जे आहे ते नृत्य जे आहे ना, त्याला दिव्य प्रेमाचं नृत्य म्हणतात. दिव्य प्रेमाच्या नृत्याला रासलीला म्हणतात. रासलीला. बोला राधे राधे. राधे राधे. एका कृष्णा व्यतिरिक्त दुसरा कोणी पुरुष त्या ठिकाणी नाहीये, म्हणून ती रासलीला सर्वश्रेष्ठतम अशा प्रकारची आहे. त्या रासलीलेची इच्छा महादेवांनी केली. भगवान शंकरांना वाटलं की आपल्याला इथे रासलीला, त्या रासलीलेमध्ये आपण गेलो पाहिजे, ते आपल्याला मिळालं पाहिजे. भगवान शंकर तिथं निघाले, पण तिथं नो एंट्री होती दुसऱ्या पुरुषाला. भगवान कृष्णांना फार विनंती केली, म्हणजे मला रासक्रीडेला यायचे, मला रासक्रीडा पाहायचे मधुवनामध्ये. आजही ती चालते. मला 6 वाजता सगळं बंद होतं बरं का. जर त्या मधुवनामध्ये जर कुणी कुंजवनामध्ये कुणी जर अडकलाच तर तो पुन्हा जिवंत माघारी येत नाही. 6 वाजता गेट बंद केलं जातं. जर तिथं जर अडकला आणि त्याला जर वेळ लागलं तर तो मेल्याशिवाय तिथून येत नाही. बोला राधे राधे. बऱ्याचशा लोकांची तिथं समाधी अशी वेळ झालेली जे आहेत ना, त्या वृंदावनामध्ये तुम्ही जर गेलात, कुंजवनामध्ये, मधुवनामध्ये, आजही तुम्ही गेलात, निधिवन म्हणतात त्याला, निधिवनामध्ये महादेव म्हणतात मलाही त्या ठिकाणी ती क्रीडा करायची, मला रास क्रीडेमध्ये यायचे. मग भगवान कृष्ण म्हणले, महादेव जी आपको महिला होना पड़ेगा. महिला महिला समझते ना बलराम महाराज. महिला महिला मतलब स्त्री. हाँ, आपको स्त्री होना पड़ेगा, लेडीज होना पड़ेगा. इंग्लिश में लेडीज कहते हैं, लेडीज एंड जेंटलमैन, नहीं का, लेडीज होना चाहिए. आणि मग महादेव लेडीज झाली, लहान मुली म्हणजे महिला झाली, महिला लेडीज झाली, महिला झाली. म्हणजे कोणत्या रूपानं? नको नको, कोणत्या रूपानं? तर ती गोपी झाल्यावर त्या महादेवांचं तिथे गोपेश्वर महादेव नाव झालेलं आहे. बोला राधे राधे. भगवान कृष्ण परमात्मा गोपेश्वर झाले. अशी ती रासलीला झाली. त्या रासलीलेमध्ये मुख्य कोण असेल? राधा आहे बरं का, राधा. बोला राधे राधे. आता भागवतम मध्ये राधा महाराणींचं काही नाव आलेलं नाही, कारण शुकाचार्यांना राधा राणीचं नाव घेतलं की 6 महिने समाधी लागायची. म्हणले आपल्याला समाधी लागल्या ह्या परीक्षेचा उद्धार कधी व्हायचा? कारण शुकाचार्यांचे गुरु आहे राधा राणी. बोला राधे राधे. जर राधा तत्व कळायचं असेल तर आपल्या जवळ मोबाईल आहे, मोबाईल मध्ये प्रेमानंद महाराज सर्च करायचं, वृंदावनचे प्रेमानंद महाराज. असा महात्मा आहे, कोणी किडण्या नाहीत. किती वर्ष झालं म्हणतात एक किडनी माझी राधा आहे आणि एक किडनी माझी कोण आहे? कृष्ण आहे. बोला राधे राधे. आणि ते राधा जे तत्व आहे ते समजून घ्यायचं असेल तर प्रेमानंद महाराजांचं श्रवण करा, तुम्हाला कळेल राधा काय आहे. राधा शब्दाचा उलटा अर्थ केला ना तर धारा होतो, अखंड प्रेमाची धारा, या नाम राधा.
वृंदावनामध्ये कधी गेला तर तुम्ही कृष्ण कृष्ण म्हणत नाही, तिथं काय म्हणतात, राधे राधे. कृष्ण आणि राधा काही वेगळी नाही, एक तत्व आहे, लक्षात ठेवा. रासलीलेमध्ये प्रमुख कोण होतं तर राधा. आपल्या एकनाथ महाराजांनी बऱ्याचशा गवळणी केलेल्या नाही का. राधा आणि तो मुरारी क्रीडतात कुंजवनी, राधा आणि तो मुरारी क्रीडतात कुंजवनी, राधा आणि तो मुरारी क्रीडा करीत कुंजवनी, राधा आणि तो मुरारी क्रीडा करीत कुंजवनी. कृष्ण डोलत डोलत डोलत, कृष्ण डोलत डोलत डोलत, कृष्ण डोलत डोलत डोलत, कृष्ण डोलत डोलत डोलत, कृष्ण डोलत डोलत डोलत. आले राधे मंदिरात, राधा आणि तो मुरारी क्रीडतात कुंजवनी, राधा आणि तो मुरारी क्रीडतात कुंजवनी. राणी तो मुरारी क्रीडा करीत कुंजवनी, राधा आणि तो मुरारी श्री राधे राधा आणि तो मुरारी क्रीडतात कुंजवनी. भगवान राधा आणि कृष्ण त्या ठिकाणी क्रीडा करतात, लीला करतात. एक 10 मिनिटांमध्ये आपली कथा संपते बरं का, गडबड करू नका कुणी. गुरुजींना विसरावं राखले का जावा. राधे 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 राधे. एक सुदर्शन नावाचा दैत आहे, त्याला भगवान मारतात. शंखचूड नावाचा दैत आहे, त्याला सुद्धा मारतात. केशी योमासूर या दैत्यांचा सुद्धा वध भगवान परमात्मा करतात. योमासूर तो गवळ्याचं रूप घेऊन आलेला आहे, त्याला भगवान परमात्मा मारतात. असे 10 वर्षाचे भगवान कृष्ण परमात्मा होतात. आणि 10 वर्ष झालेले भगवान कृष्ण परमात्मा 10-12 वर्षाचं वय. आता प्रसंग छान आहे बघा, सुंदर प्रसंग आहे. अनेक प्रकारच्या क्रूर लोकांना पाठवूनही कृष्ण मरत नाही, तो आणला जात नाही, त्याला मारलं जात नाही. याच्यामुळे कंस अतिशय रागात आलेला आहे. झोपले का काय, ऐकताय ना, झोपले का काय, नाही झोपला ना. बोला राधे राधे. प्रसंग चांगला आहे, लक्ष देऊन ऐका. हे बाळांनो, हे इकडे बघा, एका जागेवर बसा, शांत बसा. आईस्क्रीम खाल्ली ना, खाल्ले ना, कोणी कोणी खाल्ले हात वर करा बरं. ज्यांनी ज्यांनी आईस्क्रीम खाल्ली त्यांनी बसा बरं, शांत बसा. मांडी घाला, मांडी, हा मांडी घाला, हाताची घडी. आता तोंडावर बोट ठेवा म्हणाय, काय मी एवढा मोठा नाही तुमच्यापेक्षा. बोला राधे राधे. दहा 12 वर्षाचे झालेले भगवान कृष्ण परमात्मा अनेक क्रूर लोकांना लावूनही आणले जात नाहीत. प्रसंग छान आहे पहा. क्रूर लोकांना लावूनही भगवान आणले जात नाहीत, म्हणून अक्रूराला लावलेले. अक्रूर कोणाला लावला तर, अक्रूराला लावलेले. कंस म्हणतात, हे अक्रूरा, आता कृष्ण परमात्मा तुझ्याशिवाय येणार नाही. तुझ्याशिवाय कृष्ण परमात्मा येणार नाही. म्हणून मथुरेला जो कंस आहे
त्या मथुरेच्या कंसानं अक्रूराला एक सोन्याचा रथ तयार करून कृष्ण परमात्म्याला बोलावण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. का तर तिथे धनुष्य यज्ञासाठी बोलवले म्हणून त्यांना घेऊन या. आणि असे त्या धनुष्य यज्ञासाठी आल्यावर चांगलं मल्लयुद्ध करून कुस्ती युद्धामध्ये कृष्णांना मारून टाकू असा त्याचा प्लॅन होता. कोणाचा? मामाचा. आज तुम्ही खेंगरेवाडी आज तुम्ही कोणत्या कथा ऐकायला? रुक्मिणी स्वयंवराची कथा ऐकायला ना, देवाच्या लग्नाची कथा ऐकायला ना. लग्नात महत्वाचं कोण असतं बरं? महत्वाचं कोण असतं? मामा. हा वा वा. नवरा नवरीचा मामा महत्वाचा असतो ना. मामा खुश केल्याशिवाय आपलं लग्न होत नाही. पण देवाचं मात्र वैशिष्ट्य असे, मामा मारल्याशिवाय देवाचं लग्न लागत हे विशेष आहे. मामा मारल्याशिवाय देवाचं लग्न नाही हे देवाचे वैशिष्ट्य आहे. आपलं मामा शिवाय लग्न लागत नाही. कंस मामा दुराचारीच होता, दुष्ट होता. अक्रूराला पाठवलं त्यानं आणि अक्रूर सोन्याचा रथ घेऊन रथामध्ये बसले. कृष्ण परमात्म्याला न्यायला आलेले, बळीराम दादा आणि कृष्णांना न्यायला आलेले. आलेत अक्रूर आणि विनंती करतात यशोदा मातेला, यशोदा माता कृष्ण परमात्म्याला द्या म्हणले. कृष्ण परमात्म्याला द्या. कशासाठी? हा म्हणले कंसानं फार मोठा धनुष्य यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञासाठी म्हणून भगवंताला त्यावेळी ती यशोदा अंतकरण पूर्वक सद्गतीत होते. नाही म्हणले आम्ही आमचा प्राण आमचा कृष्ण तुला नाही देऊ नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान कृष्ण परमात्मा आणि आमचा प्राण आहे कृष्ण, आमचा सखा, आमचा जिवलग. यशोदा म्हणते नको नेऊ आमच्या कृष्णाला. नंद बाबा सुद्धा म्हणतात नका नेऊ कृष्ण. माय बाप हे हंबरला फोड, काय वासरे हंबरला फोड, गाई वासरे हंबरला. अगदी त्या वृंदावनातल्या गाया वासरांनी हंबरला फोडलेला आहे. गाया रडतात, वासर रडतात. आणि मग नंद यशोदा हे तर विनंती करतातच नको नेऊ म्हणून. पण झालं काय? हा 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 म्हणता म्हणता तसं स्वप्नील महाराज काळाने यांची ही भागवतम कथा, हे संस्कार सिंचन शिबिर, हे तिसरं पर्व हा हा म्हणता म्हणता खेकरेवाडीला कळालं, हा हा म्हणता वाघापूरला कळालं. आणि मग ते सगळे लोक जसे आज कथेला आले ना, जसे हे लोक कथेला आले तसे गवळणींना कळालं कृष्ण परमात्मा वृंदावन सोडून चाललेलं जाताय भगवान. म्हणून सगळ्या गवळणी एकत्र आल्या. हे आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, हो आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी आल्या. यशोदेला म्हणतात यशोदा माता. अरे म्हणजे हा रथ
गवळाने म्हणत यशोदेला, त्या सगळ्या गवळाने यशोदेला म्हणतात कोठे गे सावळा, कुठे आहे कृष्ण? का रथ शृंगारीला सांगे हो मजला, आम्हाला सांग हा रथ का शृंगार केलाय, या रथाचा शृंगार का केलेला? हे या म्हणल्या या बर का, हे या म्हणल्या या 5 मिनिटं थांबा म्हणा, 5 मिनिटं इकडं बघा. का रथ शृंगारीला सांगे हो मजला, आणि हा आक्रूर दिसतोय, आक्रूर उभाशे बाई ग साजनी, यशोदा माता बोलतात मथुरेशी चक्र पाणी जातो गे साजनी, मथुरेला कृष्ण परमात्मा चालले, विव्हळ झाले मना वचन ऐकोनी, अतिशय दुःख झालं सगळं. आणि मग त्या कवळणीनं कळालं की हा आक्रोर नाही आला, त्या आक्रोराला शिव्या द्यायला लागल्या. आक्रोरा चांडाळा तुझं कोणी रे धाडीला, का घात करू आला वदिशी सकळा, अरे आम्हाला सगळ्यांना मारायला आला की काय, का घात करायला आला? आक्रोरा तुझे नाम तैशीच करणी, मी काय कायमचं चाललं नाही तिकडे, मी पुन्हा येईल. भगवान सांगतात मी पुन्हा येईल. बोले भगवान आप कब आओगे, भगवान आप कब आओगे, लिखो कब आओगे, के घर कब आओगे, जय जवान, लिखो कब आओगे, घर कब आओगे, कधी येणार घरी? भगवान सांगतात अरे मैं परसों आऊंगा, परसों, आज जाऊंगा, कल रहूंगा और परसों आऊंगा. आएगा भगवान बोले परसों आएगा, मैं परसों आऊंगा बोले, लेकिन परसों गए, लेकिन भगवान वृंदावन को कभी नहीं आए. बोले राधे राधे, अरे म्हणले मी येतो, येईन म्हणे, काय काळजी करू, मी पुन्हा येईन. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भगवान रथावर चढले, गोकुळामध्ये मात्र आकांत चाललेला आहे. भूमी पडल्या व्रजवाळी, व्रजवाळी, त्या सर्व स्त्रिया त्या कवळांनी खाली जमिनीवर पडलेल्या आहेत आणि एवढ्या रडल्यात, एवढ्या रडल्यात, नयनीच्या उदकाने, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, अरे वेगी हाकी रथाशी, या गोपींच्या शोकाशी न पाहावे मजसी. अरे या किती रडतात, या किती दुःख करतात. देव म्हणतात मला हे सहन होत बाबा,
एका जनार्दनी रथ केला निघोनी नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी कृष्ण परमात्मा बळीराम दादा रथामध्ये त्या ठिकाणी बसलेले आणि आले. एक 5 मिनिटामध्ये कृष्ण परमात्मा रुक्मिणी माता यांचा लग्न सोहळा आपण पाहतोय. फार मोठा यज्ञ आयोजित केलेला आहे कंसाने आणि तो फार मोठा यज्ञ त्या ठिकाणी आयोजित केला म्हणून भगवान कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा यांना घ्यायला अक्रूर महाराज आलेले आहेत. आले मथुरेमध्ये आणि त्या मथुरेमध्ये आल्यानंतर एक धोबी आहे, त्या धोब्याला वस्त्र मागतात, तो देत नाही म्हणून भगवान परमात्मा त्याला मारून टाकतात. परिटाला त्या ठिकाणी मारलेलं आहे. पुढे कुब्जा नावाची जी कंसाची दासी जी रोज उठणं द्यायची, उठणं लावायची कंसांना, ती पुढे आली. तिला भगवान सुंदरी म्हणतात. हे सुंदरी म्हणजे कुब्जा म्हणते मला सुंदरी म्हणता. मी का 8 ठिकाणी वाकली, 3 ठिकाणी वाकली आणि मला सुंदरी म्हणतात. मी सुंदरी म्हणलो याचा अर्थ तू सुंदरी होणार नाही का. कुब्जाशी रथ झाला, त्या कुब्जाची वाकडेपणा घालवला आणि तिला सुंदर बनवली. ते कुब्जा कोण आहे? सत्ययुगातली पद्मा बरं का, त्रेतायुगातली मंथरा, द्वापरातली कुब्जा आणि कलियुगात जनाबाई महाराज. बोला राधे राधे. 4ही अवतारामध्ये त्यांनी दासत्व केलेलं. असो, त्या कुब्जेला त्या ठिकाणी सुंदर करतात आणि त्या धनुष्य यज्ञाच्या तिथे येतात. आता त्या धनुष्य यज्ञाच्या ठिकाणी आले, पण कोणीतरी सांगितलं होतं कंसांना, ज्यावेळी हा धनुष्य कोणी उचलेल आणि याला दोरी लावेल किंवा तोडेल त्याच्या हातून तुझं मरण होणार आहे. भगवान आले, त्याला त्या धनुष्यानं फार मोठं सैन्य लावलेलं होतं, सैनिक होते. पण अनेकांच्या रक्षणात असलेला तो धनुष्य भगवान आतमध्ये जातात आणि त्या धनुष्याला जसं ऊस मोडतो ना आपण, त्या पद्धतीनं ऊस मोडल्याप्रमाणे धनुष्य त्या ठिकाणी मोडून टाकतात. आता मात्र कंस अतिशय घाबरलेला आहे, भयभीत अशा अवस्थेमध्ये. त्या भयभीत अवस्थेमध्ये तो कंस काय करतोय? ते मल्लयुद्ध चाललेलं आहे. त्या मल्लयुद्धामध्ये एक कुवरयाड नावाचा हत्ती आहे, त्या हत्तीला भगवान परमात्म्यावर सोडतो. भगवान येते कृष्ण परमात्मा त्याची सोंड तोडतात आणि त्याची सोंड तोडून त्या सोंडेनच त्या माहुतालाही मारतात आणि त्या हत्तीला त्या ठिकाणी मारतात. हत्तीचा त्या ठिकाणी उद्धार होतो आणि मग त्या ठिकाणी त्याचे मल्लयुद्ध चाललेले, त्या मल्लयुद्धाच्या ठिकाणी चानोर मुष्टिकादी त्या ठिकाणी पहिलवान असतात. ते मोठमोठे पहिलवान आहेत. भगवान कृष्ण परमात्मा त्या मल्लयुद्धामध्ये चानोराला काय करतात? मारून टाकतात. आणि मुष्टिक जो आहे त्याला बलराम दादा मारतात. अनेक प्रकारचे पहिलवान त्या युद्धामध्ये होते तिथे, मल्लयुद्धामध्ये, कुस्ती युद्धामध्ये. आपण आखाडा म्हणतो ना, आखाड्यात कुस्त्या चालतात, तसा आखाडा भरले होता. मोठमोठे पैलवान आले, ते कूट, शूल, तोशल, अनेक प्रकारचे राक्षसी पैलवान आले होते. त्या सगळ्यांना त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा मारतात आणि शेवटची वेळ येते कंसाची. कंस मामा, आणि तो कंस मामा त्या ठिकाणी अतिशय आवेशामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांच्या पुढे येतो. कृष्ण परमात्म्यांच्या पुढे आल्यानंतर मामा मामा करतात, मामा मामा करतात, पण मामाला काही समजत नाही. मामा हा कृष्ण परमात्म्याला मारायलाच जणू काय आलेला आहे. पण भगवान अतिशय क्रोधामध्ये येतात आणि क्रोधामध्ये भगवान कृष्ण परमात्मा त्या मामाच्या जोरात एकच छातीमध्ये बुक्की मारतात आणि जशी बुक्की मारतात तसा का कंस मामा मरतो. मेला रे मेला कंस मामा मेला. हो, मेला रे मेला कंस मामा. कोणी मारला? गोपाल कृष्णाने. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. असो, त्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा कंसाला त्या ठिकाणी मारतात. कंसाला मारल्यानंतर उपनयन संस्कार होतात. मग उपनयन झालं की गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जातो. आपण कसे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या शिक्षण घ्यायला, तसे भगवान कृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जातात.
बलराम दादांना घेऊन जातात. तिथे त्यांना एक मित्र मिळतो सुदामा. उद्या एक सुदाम्याची एक 5 मिनिटाची कथा उद्या सकाळी आपण घेणार आहोत. तो त्या ठिकाणी सुदामा, कृष्ण, बलराम त्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकतात. उज्जैनला सांदीपनी आश्रम आहे. 14 विद्या 64 कला सगळं काही भगवान त्या ठिकाणी पारंगत होतात. आता तसा भगवान सर्वाचा जनित आहे, सगळं त्यानंच तयार केले. पण तो शिकतो का? ऐका, भगवान कृष्ण परमात्मा गुरुकुलात गेले. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही आलो. भगवान परमात्मा गुरुकुलात जाण्याची काय गरज आहे? तर भगवान परमात्म्यांना ही लीला दाखवायचे, मी देव असून सुद्धा गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घेतो. भगवान परमात्म्याने हा आदर्श घालून दिलेला आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा तिथे गुरुकुलामध्ये राहतात. बराच काळ तिथे राहतात. सर्व शिक्षण झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा गुरूंचा जो समुद्रात बुडून मेलेला मुलगा आहे तो गुरुपुत्र त्या ठिकाणी आणून देतात. बोला राधे राधे. राधे राधे. अशा प्रकारे गुरुभक्ती सुद्धा भगवान करतात. देव असूनही त्याला गुरु करावा लागला. आपण का गुरु करू नये याच्यातून एक आपल्याला एक अभ्यास घडतो. चला मग पुढे भगवान आता मथुरेमध्येच आहेत. उद्धवजींना ब्रह्मज्ञान सांगायला वृंदावनामध्ये लावतात. फार छान कथा आहे, पण आपला वेळ झालेला आहे. भगवान उद्धवाला सांगतात, हे उद्धव, मुझे वृंदावन बिसरत नाही. इथे भगवान म्हणतात वृंदावा, अरे मला वृंदावनाची आठवण येते. आणि मग वृंदावनामध्ये उद्धवांना पाठवलं जातं. छान कथा आहे. आता काही ती वेळेअभावी घेत नाही. भगवान सांगतात उद्धवा जा, त्यांना जरा ब्रह्मज्ञान सांगू नये. त्यावेळी त्या व्रजातले गोपाळ सगळे उद्धवाला सांगतात, हे उद्धव, मताय समजाने. आम्हाला काय समजू नको. तो गेला ना, तो गेलेला कृष्ण काय आमचा कृष्ण नाही गेला. तो क्रिया कृष्ण काय क्रिया करायला गेला तिकडे कंसाला माराय, चानूर मुष्टिकाला मारायला गेला. चानूर मुष्टिकाला मारायला गेला तो. पण आमचा जो लीला कृष्ण जो आहे तो इथेच आहे. तो गेलेला नाही कुठे. आजही वृंदावनातल्या भक्तांची भावना अशी आहे, आजही भगवान इथेच आहे. भगवान गेलेले नाही. आलेले वृंदावनामध्ये आले उद्धव महाराज. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, उद्धवाचा असेल तुला कोणी ओळखायचं नाही तिथं. ही माझी घोंगडी नाही. आणि मोरपीस उद्धवांच्या मुकुटामध्ये मोरपीस खावला. जा म्हणले. आले उद्धव महाराज. ते जे मित्र होते ना सगळे, तनसुखा, मनसुखा, मधुमंगल, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदामा, हे सगळे मित्र त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांनी पाहिलं कोणी तरी कोणाचा तरी रथ येतोय आणि जणू काही कृष्णांसारखंच कोणीतरी. मग धावत पडत ते मित्र निघाले. परंतु त्यातला जो मधुमंगल होता ना तो म्हणला, तुम्ही जा, मी नाही येत. म्हणला मला नाही यायचं. त्यावेळेला त्या तनसुखाने विचारलं त्या मधुमंगलला, का रे तो क्यों नाही आ रहा रे, तू काय येत नाही तू? म्हणले मला नाही यायचं त्याच्याकडे. असं कुठं असतं का? म्हणले येतो. म्हणला के गया परसों आऊंगा. अरे बरसों बीत गई लेकिन वो आया नहीं. आणि आता आला तर काय उपयोग आहे म्हणले त्याचा? मला नाही यायचं. अरे म्हणले आता त्याला भेटून तर घे, त्याला भेट, आणि एकदा भेटला ना मग नको बोलू. असं म्हणतो का? चल चल म्हणला येतो. कृष्ण आले की काय असं सगळ्यांना वाटलं. मग सगळे गेले रथापाशी. पाहतात तर काय, कृष्ण नव्हते. कोण होतं? उद्धव होते. उद्धव महाराज होते. उतरले उद्धव महाराज खाली. या गोपाळाने विचारलं, कोण आहे रे तू? म्हणले मी कृष्णाचा सखा आहे, मित्र आहे, बृहस्पतींचा शिष्य आहे. म्हणले मी. बरं म्हणले तू कशाला आला? म्हणले तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगायला आले. म्हणले आम्हाला ब्रह्मज्ञान नको सांगू, आम्हाला ब्रह्मज्ञान सांगू नकोस. म्हणजे बोला राधे राधे. राधे राधे. आम्हाला ब्रह्मज्ञान सांगू नकोस म्हणले. बरं म्हणले मी तुम्हाला ब्रह्मज्ञान नाही सांगत, पण मला नंद यशोदेचं घर कुठे तेवढं तरी दाखवा.
बोला राधे राधे. राधे राधे. एवढा छोटासा प्रसंग ना आपण लग्न कथेकडे जातोय. नंद यशोदेचं घर कुठे तेवढं तरी दाखव. बळीराम महाराज एका मित्रानं सांगितलं, हा पाण्याचा पाट वाहतोय ना, या पाटापाटानं जा, जिथे पाट थांबेल ना पाण्याचा ते म्हणजे यशोदानंदाचं घर आहे. उद्धवजी म्हणले, अरे हा पाट कशाचा आहे, कोणत्या पाण्याचा आहे, काय सांडपाण्याचा आहे का? अरे म्हणले, सांडपाणी नाही हे. जसे भगवान कृष्ण परमात्मा वृंदावनातून मथुरेला गेले ना, तसे गावातले हजारो गोपाळ गोपी नंद यशोदेच्या त्या महालात येतात आणि मोठमोठ्यानं रडतात. त्यांच्या रडलेल्या पाण्याचा हा पाठ वाहतोय. बोला राधे राधे. एवढे ते रडतात, एवढे रडतात की त्या रडल्याचा काय झालेला आहे, हा पाण्याचा पाठ झालेला आहे. या पाटापाटानं जा, काय गरज नाही म्हणलं तुला दाखवायची नंदाचं यशोदेचं घर कुठं आहे. आणि मग काय, त्या पाटापाटानं त्या ठिकाणी जातात. त्या पाटापाटाने गेल्यानंतर नंद यशोदेचं घर लागतं, नंदवाडा लागतो. आवाज देतात, हे यशोदा मैया, हे यशोदा मैया. यशोदा मैया जोरात पळत येते आणि म्हणते, कोण आहे तू, कोण आहेस तू? म्हणलं, मी उद्धव आहे. कोण उद्धव? मी कृष्ण परमात्म्याचा सखा आहे, मित्र आहे. अरे असू दे मित्र, तू पण गबस गबस. म्हणजे कालवा करू नको, माझा कृष्ण आतमध्ये झोपलेला आहे. उद्धव म्हणले, कृष्ण तर मथुरेत आहे ना. तिने डोक्याला हात लावला, म्हणले, हा बरोबर आहे. हे पहा मी वेडी, किती दिवस झालं कृष्ण गेलाय, पण मला आजही वाटतं की कृष्ण घरातच झोपलेला नाही. कसलं भक्तीचं प्रेम आहे सांगा, ही कसली वात्सल्यता आहे, ही कसली ममता आहे, कसलं प्रेम आहे महाराज. हे प्रेम कुठे भेटेल का, हे कुठे पैशाने मिळेल का? नाही महाराज, हा अनुभवाचा विषय आहे. यशोदा माता म्हणतात, बघा ना किती दिवस तो गेलाय, पण मला समजतच नाही, काय मला काही कळतच नाही. मला वाटतं की आहेच कृष्ण म्हणून. पण गेला कृष्ण परमात्मा, गेला मथुरेला गेला, पण माझी चुकच झाली, माझ्याकडून चुकलंच. तसा तो काय माझा मुलगा नाहीये, मी तर त्याला सांभाळते. परंतु माझं एक चुकलंच, हाती घेऊन या काठी. मी हातामध्ये काठी घेतली आणि त्याच्या माग लागले, देवाच्या माग मी लागले. देव होता, परब्रह्म होता माझा कृष्ण. माझ्याकडून एवढंच चुकलं की मी काठी घेऊन त्याच्या माग लागले. तीच माझी चूक झाली, मला तो सोडून गेला. धाय मोकलून यशोदा माता रडतात, धाय मोकलून रडतात. आणि रडत 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 यशोदा मैया डोळे पुसतात. विचारतात उद्धवजी महाराज, कुठे? म्हणले, नंदबाबा कुठे? नंदबाबा कुठे म्हणल्या बरोबर नंदबाबा तिथून येतात. आणि आल्यानंतर नंदबाबा त्या घोंगडी जी होती ना उद्धवांच्या खांद्यावर, ती कृष्ण परमात्म्याची घोंगडी, ती घोंगडी घेतात आणि म्हणतात, अरे हे घोंगडी कोणाची? उद्धवजी सांगतात, भगवान कृष्णांची. माझ्या लालाची घोंगडी आहे, माझ्या कृष्णाची घोंगडी आहे. त्या घोंगडीला अशी गठ्ठ मिठी मारतात आणि ती मिठी मारून एका पलंगावर जाऊन शय्येवर जाऊन झोपतात नंदबाबा. यशोदा म्हणते, अरे बरं झालं उद्धवा तू आलास, बरं झालं. म्हणले, का? अरे म्हणले, तू आला म्हणून तरी नंदबाबा आज झोपतायत, आज झोपतायत. उद्धवजी म्हणले, आज झोपतात म्हणजे? अरे म्हणले, जसा कृष्ण गेलाय ना तसा नंदबाबा झोपला नाही. नंदबाबा झोपला नाही, रोज आठवण काढतो, माझा कृष्ण येईल, माझा कृष्ण येईल. उद्धवजी गेले आणि पाय शेपू लागले, नंदबाबांचे पाय शेपू लागले. ते पाय शेपत असताना पायाला भेगा पडलेल्या होत्या, चिरा पडलेल्या होत्या. उद्धवजी म्हणतात, यशोदा मैया, अगं मैया, म्हणले, ह्या चिरा का पडलेल्या आहेत पायाला? नंदबाबाच्या पायाला चिरा का पडलेल्या आहेत? अतिशय अंतकरणपूर्वक यशोदा माता सांगते. काय सांगायचं उद्धवा, जसे कृष्ण गेलेले आहेत ना मथुरेला, जसा भगवान कृष्ण मथुरेला गेला, तसा नंदबाबानं पायामध्ये एकही दिवस आजपर्यंत कसली चप्पल पायामध्ये घातली नाही, वाहन पायामध्ये घातली नाही, पायतान पायामध्ये घातलं नाही. रोज माझा कृष्ण येईल, माझा कृष्ण येईल म्हणून रोज येशी पर्यंत जातात आणि येशी पासून माघारी येतात. हे जे काही 7-8 किलोमीटरचं जे अंतर आहे ना, ते रोज नंदबाबा पायी जातात, पायी येतात, पायामध्ये पायतान घालत नाही, कारण माझा कृष्ण येईल.
जे ब्रह्मज्ञान सांगाय गेलेले उद्धव आहेत ती ही नंद यशोदा त्या गोपाळांची त्या गोपिकेंची त्या गवळणींची पुढे त्यांना राधाही भेटतात आता तो जो प्रसंग आहे त्याला फार वेळ लागेल आपल्याला त्या गोपाळांची त्या गवळणींची जी अवस्था आहे ते ब्रह्मज्ञान सांगाय गेलेले उद्धव आपलं ब्रह्मज्ञान विसरून गेले आणि तेच म्हणू लागले पुढे तुकोबारायांच्या रूपात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐश करी देवा मला त्या गवळणींसारख्या त्या गोपिकांसारखं तुझं माझं जे नातं आहे ना त्या गोपाळ गवळणींसारखं कर देवा मला बाकीचं काय नको नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐश करी धावी रूप मज गोपिका रमणा ठेवी न चरणावरी माता का म्हणे अशी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या ते उद्धवच पुढे तुकोबारा झाले ना ब्रह्मज्ञान सांगायला गेलेले उद्धव तो उद्धवांचा जो ब्रह्मज्ञान सांगण्याचा जो काही प्रसंग आहे म्हणजे उद्धव व्रजगमन करतात आणि त्या व्रजामध्ये 4 दिवसासाठी गेलेले उद्धव महाराज 6 महिने राहिले बोला राधे राधे त्या गवळणींचं ते प्रेम काय भगवंताबद्दलचे असतंय भगवान कृष्ण हा ब्रह्म आहे ब्रह्मज्ञान सांगायला गेले म्हणले देव ब्रह्म आहे म्हणले तो ब्रह्म नाही आमचा मित्र आहे आता इथे होता अशी ती स्थिती फार छान अशा प्रकारचं आहे चला दशम स्कंदातला पूर्वार्ध संपतो उत्तरार्धाला सुरुवात होते भगवान कृष्ण परमात्मा तिथून मथुरेतूनही पुढे पुढे द्वारकेत जातात मला बरेचसे लोक म्हणतात महाराज तुम्ही म्हणले गाव सोडलं नाही का लोणी काळभोर सोडलं आणि आता सासवडला आलात मी म्हणतो अजून बिनारळी कुरळीला जायचे बोला राधे राधे भगवान गोकुळातले होते गोकुळात वृंदावनात गेले वृंदावनातून मथुरेला गेले मथुरेतून द्वारकेला गेले अरे देवानं जागा एक धरली नाही आपण तरी का दिलं जसा प्रसंग येईल तसं जायचं जसं वार येईल तसं ओपणावंच लागेल ना बोला राधे 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 द्वारका निर्माण करतात तिथे पुढे कंसाचा वध झाल्यामुळे त्या आष्टी प्राप्ती या कंसाच्या ज्या नाही का बायका आहेत त्या जरासंधाकडे जातात जरासंध कोण कंसाचा सासरा त्या मुली सांगतात वडिलांना म्हणजे कृष्णाची काही सुट्टी करा नाही का 17 वेळा चाल करून गेला द्वारकेवर मग भगवान परमात्मा कोणाला कळू नये म्हणून द्वारका पाण्यामध्ये बनवतात त्याला नाही का पाण्यातली द्वारका म्हणतात पुढे काल येऊन मुचकुंद कथा आहे तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलेली तुम्हाला माहिती मग आता यांचं लग्नाचं वय होतं नाही का बलराम दादा कृष्ण परमात्मा बलराम दादांचं लग्न मोठ्या भावाचं लग्न पहिलं करतात ना अनर्थ देशाचा राजा रैवत त्याची कन्या रेवती त्या रेवतीशी बलराम दादांचा त्या ठिकाणी विवाह होतो आणि मग पुढे कथा येते भगवान कृष्णांच्या लग्नाची देवाच्या लग्नाची कथा येते भगवान 32 वर्षाचे होतात आता किती वर्षाचे 32 वर्षाचे आणि ते 32 वर्षाचे झालेले भगवान कृष्ण परमात्मा विदर्भ देश आपल्या महाराष्ट्रातच विदर्भ आहे ना आपल्या त्या प्रतिभाताई पाटील या विदर्भातले आहेत बरं का राष्ट्रपती होते तो विदर्भ देशाचा राजा त्याचं नाव भीमक राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो नि चिंता करी हो तो भीमक राजा आपल्या मुलगी लग्नाला आलेली लग्नाच्या वयात आली काय नाव तिचं रुक्मिणी भीमकाच्या कन्येचं नाव काय रुक्मिणी आणि ती मुलगी लग्नाच्या वयाची झालेली आहे म्हणून तिचं लग्न करायचं ठरवलं तिच्या भावाचं नाव आहे रुक्मी तसे तिला 5 भाऊ होते रुक्मी रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मकेश आणि 5वा रुक्ममाळी असे 5 भाऊ होते त्या रुक्मिणीला आणि भीमक वडिलांचं नाव
भीष्मकही म्हणतात आणि भीमकही म्हणतात. त्या बहिणीचा विवाह करायचा, तिचं लग्न करायचं. म्हणून रुक्मिणीला त्यांनी विचारलं, रुक्मिणी कोणाशी लग्न करायचं तुला? तर एक सुदेव नावाचे ब्राह्मण होते. त्या सुदेव ब्राह्मणांनी कृष्ण किती सुंदर आहे, किती लीला करतात, किती त्यांनी दैत्यांना मारलं, किती पराक्रम केले, कोणता पर्वत उचलला, काय सर्व लीला त्या ठिकाणी सांगितली जाते. त्याच्यामुळे रुक्मिणीचं भगवंतावर प्रेम बसतं. आणि भगवंतावर प्रेम बसतं. आणि ते प्रेम बसल्यानंतर तिला जर विचारलं ना, अगं रुक्मिणी तुला कोणाशी लग्न करायचं, तर ती सांगते, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. रुक्मिया मजला शिशुपाला दे, या मजला शिशुपाला दे. छे तू काय करू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. कसा ग बाई हरिविन धीर धरू, कसा ग बाई हरिविन धीर धरू. तिला विचारलं ना कुणाशी लग्न करायचं, ती म्हणायची कसा ग बाई हरिविन धीर धरू, पण माझा भाऊ रुक्मी या मजला शिशुपाला देत. रुक्मी जो होता ना, रुक्मिणीचा भाऊ, तो म्हणायचा माझ्या बहिणीचं लग्न जर झालं तर कुणा संग होईल, कुणा संग? शिशुपाला संग. शिशुपाल वक्रदंत हे दोन मारायचे आहेत ना, ते जय विजय, त्यातला तो शिशुपाल. आणि भाऊ म्हणायचे आपली बहीण शिशुपालाला द्यायची. रुक्मिणीला विचारलं ना तुझी काय इच्छा आहे, तर ती यमकामध्ये उत्तर द्यायची रुक्मिणी. काय? शिशुपाल नवरा. इकडे बघा, ए माझ्याकडे बघा, बघा बघितल्याशिवाय कळायचं नाही. शिशुपाल नवरा नवरी मी, असं करायचं. नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी, असं करायचं. मग भीमक राजा बी म्हणायचा डोंट वरी मी. ते म्हणायचे शिशुपाल नवरा म्हणजे लग्न नाही करणार, कृष्ण नवरा नवरी मी. आणि मग काय, मुलगी त्याच मला संग लग्न करते म्हणल्यानंतर घरातले एडगत करतात ना. रुक्मिणी लगेच, तिच्या भावानं रुक्मिणीनं लगेचच शिशुपालाशी तिचं लग्न बी जमावलं. हे पळून बिळून जाईन म्हणून लग्नच जमावलं लगेच. आणि मग काय, रुक्मिणी मातेनं सुदेव नावाचा ब्राह्मण, तर सुदेव नावाचा जो ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाला ज्यानं कृष्णांचं वर्णन केलं होतं रुक्मिणीला, त्या सुदेव ब्राह्मणाकडं रुक्मिणी मातेने एक 7 श्लोकाचं पत्र लिहिलेलं आहे. उसे कहते हे लव लेटर. बोला राधे राधे. त्याला कसलं पत्र म्हणतात? पत्र, प्रेमपत्र. जगातलं सगळ्यात पहिलं प्रेमपत्र कोणी लिहिलं असेल तर रुक्मिणी मातेनं लिहिलं. फर्स्ट लव लेटर. आणि त्या पत्रात शेवट असं लिहिलं जातं बघा, अगर तुम नहीं आओगे तो हम रेल्वे के नीचे, नाही तो हम औषध पेंगे कुछ तो करेंगे लेकिन मरेंगे. असं शेवटचा महिना लिहिला जातो. जर कृष्ण परमात्मा तुम्ही मला नेहला जर आला नाही तर ही रुक्मिणी जिवंत राहणार नाही. म्हणून तेव्हापासून पळवापळीचा कार्यक्रम चालू करू. बोला राधे राधे. मला पळवूनच घेऊन जावं लागेल तुम्हाला. आणि मग कृष्ण परमात्म्यांपर्यंत ते पत्र पोचलं जातं. आणि मग ती सांगते कशा पद्धतीने यायचं. पत्रात लिहिलेलं आहे, विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवाचं त्याचं दर्शन करायला आम्ही जाणार आहोत. एक मोठी मिरवणूक निघते. तेव्हा नवरी नगराबाहेरच्या गिरजा देवीच्या मंदिरात दर्शनाला जाते. त्यावेळी त्या देवीच्या दर्शनाच्या वेळी तुम्ही मला काय करायचं, पळवून घेऊन जायचं. याला रुक्मिणी स्वयंवर म्हणतात. एकच स्वयंवर असं आहे की
त्या स्वयंवराचा अर्थच असा आहे, रुक्मिणी स्वयंवर. स्वयंवर म्हणजे काय, स्वतःवर शोधणे, जो आपल्याला आवडतो ना त्याच्याशी लग्न करणे. पण या स्वयंवर व्यतिरिक्त दुसरे जे स्वयंवर झाले त्याला स्वयंवर म्हणता येणार नाही. कारण सीता स्वयंवर नाही येते का, जर रावणानं धनुष्य जर उचललं तर इच्छा नसताना सुद्धा सीतेला कोणाशी लग्न करावं लागलं असतं, त्याला स्वयंवर नाही म्हणत. इच्छा नसताना द्रौपदीला कर्णाशी लग्न करावं लागलं असतं, माशाचा डोळा फोडला असता. तर मला सांगायचा मुद्दा, खरंच स्वयंवर ते आहे कोणाचं, रुक्मिणीचं. तिला इच्छा होती कृष्णाशी लग्न करायची आणि तिचं लग्न झालं कोणा संग, कृष्णाच्या संग. आणि मग काय, लग्नाचा आदल्या दिवस त्या ठिकाणी उगवतो, देवीच्या दर्शनाला जायला निघतात सगळे. वाट पाहते रुक्मिणी, वाट पाहते मी येणार कृष्ण माझा. कधी कृष्ण परमात्मा वाट पाहत होती, कधी देव येईल. नेमक्या दर्शनाला जातानाच्या वेळी भगवान रथामध्ये येतात आणि वाऱ्याच्या वेगानं तो त्या ठिकाणी रथ येतो आणि पवन मार्गानं वाऱ्याच्या वेगानं रुक्मिणीला रथामध्ये बसवून भगवान कृष्ण परमात्मा पळवून घेऊन जातात. आणि मग आता आपल्या समोरच आपल्या नाही का बहिणीला घेऊन चालला म्हणलं, रुक्मी त्या ठिकाणी पळतच निघाला. रुक्मीच्या मागे त्यांचे पिताश्री भीमक, तो त्या तिकडल्या भाषेमध्ये तो रुक्मी म्हणतोय, अरे पिताजी, तो म्हणजे वडिलांना सांगतो, पिताजी ओ कृष्ण भगवान, ओ मेरी बहन के भगा के लेके गए. तो भीमक जी कहते हैं, अरे जरा गौर से देखो कौन किसे भगा के लेके जा रहा है. राधे 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 राधे. काय झालं, पळवून घेऊन चालले होते ना, तर युद्ध चाललं होतं, रुक्मीचं कृष्णाचं युद्ध चाललं होतं. मग आता युद्ध म्हणल्यानंतर भगवंतानं धनुष्य घेतला होता, बाण घेतला होता, युद्ध करीत होते. मग कोड्याचा लगाम कोणाकडे द्यायचा म्हणतो, दिलता कोणाकडं, रुक्मिणी मातेकडे. तो भीमक सांगतोय, गौर से देखो कोण किसे भगा के लेके जा रहा है. तो म्हणतोय कृष्णानं पळवली, कृष्णानं नाही पळवली, आपलीच पोर कृष्णाला घेऊन पळून चाललेली. बोला राधे 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 राधे. आणि मग अशा प्रकारे शिशुपाल सहकारी सर्व रुक्मिणी पुत्र या सगळ्यांचा त्या ठिकाणी पराभव होतो. तुम्ही म्हणता पराभव कृष्ण एकट्याने केला, नाही, बलराम दादाला माहिती होतं हे युद्ध मोठ्या स्वरूपात होणार आहे. लग्न म्हणल्यानंतर आता हे पळून जायचं लग्न म्हणल्यावर गोंधळ होणार आहे, पाऊस येणार आहे, म्हणून तेवढ्याच गडबडीमध्ये बलराम दादा म्हणतात, नवरा नवरीला घेऊन या. ऐसे वर को क्या वरो जो जन्मे और मर जाए, वरीय गिरधर लाल को जुड़लो अमर होए. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा लो, मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. चला मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा लो, मेरे सगाई अक्षता वाटा उनको बुला के, हळू उनको बुला के लगा लो, मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, वो मेरी सखियों मुझे सुंदर सजा दो, मुझे मेहंदी लगा लो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन, मुझे श्याम की दुल्हन बना दो. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा लो, मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर संग में मेरी बात चलाई.
सकाळी वाजंत्री लग्नाला सुरुवात करायची का वराड लग्नाला सुरुवात करायची का पण एक लक्षात ठेवा लग्न झाल्यानंतर जेवायला ज्याने त्याने आपापल्या घरी जायचं बरं का राधे राधे स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धितं बल्लाडो मुरडं विनायक महा चिंतामणी स्थेवरं लेण्यात्री गिरिजात्मकं सुवरधाम विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरा जनसंस्थितो गणपते कुर्यात् सदा मंगलम शुभ लग्न सावधान दूर ठेवू नको बहिणीला फरक मानू नको तू आठवण ठेव तू आठवण ठेव तू भावा बहिणीची साजणी जन्मोजन्मीची जोडी आईची छाया अंगावरी ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची छाया अंगावरी ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू आठवण ठेव तू आई बापाची साजणी जन्मोजन्मीची जोडी नवऱ्याच्या आज्ञेत राहतो सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो नवऱ्याच्या आज्ञेत राहतो सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो आठवण ठेवतो आठवण ठेवतो आई बापाची मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान मंगल समयी नमो गणपते दोन्ही कर जोडोनी बार पांडुरंगा कुलदैवता आशीर्वाद देवणी आशीर्वाद श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा योग हा जुळणी आला झाले मान्य देवाधिकार शुभ दिन आज उगवला सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान वा वा
आता सावधान समय साधा समय पैसे भावे सद्गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरावे वाजंत्री बहुगल्पना न करणे कुर्या सदा मंगलम सुख वाजन गोपाल कृष्ण भगवान की हे अंतर्पट कर हे अंतर्पट कर की गोपाल कृष्ण भगवान की हे भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र घ्या कोणतरी हे सुदर्शन चक्र घ्या हा आणि नवरी मुलीनं नवरदेवाला हार घाला नवरी मुलीनं नवरदेवाला हार घाला राधे राधे हे कृष्ण उचलू नका हे ठेव खाली खाली ठेव हे खाली ठेव राधे राधे आता नवरा मुलीनं नवरीला हार घाला गोपाल कृष्ण भगवान की आता